अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत डोअर टू डोअर कचरा संकलन आणि वाहतुकीच्या नव्या कंत्राटावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. कचरा संकलनाचे दर अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित करत कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत डोअर टू डोअर कचरा संकलन आणि वाहतुकीच्या मुद्द्यावर विरोधकांनी जोरदार चर्चा केली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे कचरा संकलनाचे दर अधिक असल्याचा आक्षेप विरोधी पक्षातील स्थायी समिती सदस्य आझाद खान यांनी नोंदविला. महानगरपालिकेचे कंत्राट देण्यापूर्वी या संपूर्ण पद्धतीचा पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात संबंधित कंत्राटदाराने अधूनमधून काम बंद केले किंवा कंत्राटातून माघार घेतली तर शहरातील कचरा व्यवस्थापन पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागू शकतो आणि महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे नव्या कंत्राटदाराचे काम योग्य पद्धतीने हाताळणे आणि कचरा संकलन व्यवस्था सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे मत आझाद खान यांनी व्यक्त केले. ये महानगरपालिका में 1,25,00,000 रुपए लगते, वही काम के लिए भी 3.5 कोटी लगने वाले हैं। और पूरे महाराष्ट्र में 29 महानगरपालिका है, 4,800 रुपए यहाँ की रेट ठहरे, जबकि जलगांव में, संभाजीनगर में, नासिक में, नागपुर में, अमरावती में वहाँ की रेट आपने तुलना करना 2,700-2,800 रुपए है। और ये इतना रेट क्यों दे रही है समझ में नहीं आ रहा। अभी मेरे पल्ले नहीं पड़ा कि विषय है क्या। 4,800 रेट देकर कि जनता भी डाल रही, कर्मचारी के पास तो इनके पास पैसे देने के लिए रहते नहीं। अब 3.5 कोटी कहाँ से भरेंगे, एडजस्टमेंट कहाँ से करेंगे, भी मेरे समझ में नहीं आ रहा।